हॅलो एव्हरीवन. आज मी बनवते आहे मिक्स फ्रूट सॅलड विथ कस्टर्ड फ्रूट सॅलड बनवण्यासाठी मी इथे सगळ्यात पहिले अवेलेबल जे फ्रूट्स होते ते घेतले आहेत. त्याच्यामध्ये मी घेतले आहे बनाना, ॲपल्स, ग्रेप्स, मोसंबी आणि डाळिंब आणि चिकू. फ्रूटची चॉईस जे अवेलेबल असेल त्याच्यापैकी तुम्ही घेऊ शकता. मी ही फ्रूट्स यूज केले आहेत. कस्टर्ड फ्रूट सॅलड आपण 2 पार्टमध्ये बनवतो आहे. पहिले जे आहे फ्रूट्स आपण क्लीन करून कट करून साईडला ठेवायचे आहेत. दुसऱ्या पार्टमध्ये आपल्याला बनवायचं आहे कस्टर्ड. तर कस्टर्ड बनवण्यासाठी मी इथे घेतलं आहे अर्धा लिटर दूध. अर्धा लिटर दूध आपल्याला तापवून घ्यायचं आहे. एक उकळी काढायची आहे, नॉर्मल बॉईल करायचं आहे. आपल्याला दूध आटवून घ्यायचं नाही आहे. तर मी इथे दूध गरम करायला ठेवलेलं आहे. दूध गरम करताना मी लो फ्लेमवर ठेवलं आहे. फास्ट गॅसवर आपल्याला दूध गरम नाही करायचं. थोडा वेळ वाट बघायची आहे. दुधाला एक उकळी आल्यानंतर त्याच्यापैकी मी 2 चमचे दूध हे साईडला काढून ठेवणार आहे. ह्या 2 चमचे दुधामध्ये आपण कस्टर्ड पावडर ॲड करणार आहोत. हे थोडंसं थंड होण्यासाठी मी साईडला काढून ठेवलं आहे. आता स्लो फ्लेमवरच आपली एक उकळी दुधाला आलेली आहे. तर मी हे थोडंसं मिक्स करून घेते आणि आता ह्याच्यामध्ये आपण साखर टाकायची आहे. तर साखर मी इथे घेतलेली आहे ही छोटी वाटी. 1 ते 1.5 वाटी मी साखर याच्यामध्ये घालणार आहे. आवडीनुसार गोड कमी जास्त करू शकतो. तर या एका वाटीमध्ये 1 ते 2 चमचे साखर नक्कीच मावते. टेबलस्पून मावू शकतं. त्यामुळे मी इथे 1.5 वाटी, ते पण पूर्ण नाही, मी अंदाजे 1.5 वाटी टाकते. त्याच्यानंतर साखर मिक्स होईपर्यंत आपल्याला हे दूध बॉईल करून घ्यायचं आहे. आता जे आपण दूध साईडला काढून ठेवलं आहे, 2 चमचे दूध साईडला काढलं आहे, त्याच्यामध्ये मी 2 चमचे कस्टर्ड पावडर ॲड करते. 2 चमचे मी हे फुल भरून नाही घेतले कारण हे टेबल स्पून्स आहेत. तर ह्याच्यामध्ये मी हे पाहू शकता, मी थोडेसे कमीच घेतली आहे पावडर. ती ॲड करून घ्यायची आहे. आता ही कस्टर्ड पावडर नीट ॲड करायची आहे आणि मिक्स करून घ्यायची आहे. ह्याच्यामध्ये कुठेही गुठळ्या राहता कामा नये. तर ही पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. साईडला आपलं जे दूध आपण मंद आचेवर ठेवलं आहे ते आता मी गॅसवरून ऑफ केलं आहे. साईडला काढून ठेवायचं आहे. त्याच्यामध्ये हे तयार जे कस्टर्ड आपण बनवलं आहे, कस्टर्ड मिल्क, ते आपण त्याच्यामध्ये ॲड करते आहे मी. कस्टर्ड पावडर ॲड केल्यानंतर दुधाची कन्सिस्टन्सी आहे ती थोडी घट्ट व्हायला लागते. इथे दूध जे आहे ते थोडं थिक दिसतं, एकदम दाटसर झालं आहे. तर हे आपल्याला मिक्स करत राहायचं आहे, कंटिन्यूस मिक्स करायचं आहे. आणि जेवढं हे दूध आता इथे थिक दिसतं आहे, घट्ट दिसतं आहे, जसे आपण पुढे ह्याच्यामध्ये फ्रूट्स ॲड करणार त्याची कन्सिस्टन्सी नॉर्मल होऊन जाते आणि हे मिक्स झाल्यानंतर एकदम व्यवस्थित एकत्र होऊन येतं. आता कस्टर्ड फ्रूट सॅलडमध्ये मी इथे कोणतेही ड्रायफ्रूट्स ॲड केलेले नाही आहेत. ही पर्सनल चॉईस आहे. ड्रायफ्रूट्स आवडत असतील तर तुम्ही ड्रायफ्रूट्स पण घालू शकतात. मी इथे घातलेले नाही आहेत. कोणतेही ड्रायफ्रूट्स मी ॲड केले नाही आहेत. त्याच्यामध्ये फक्त फळं जी आहेत फळं घेतली आहेत ती आणि कस्टर्ड मिल्क जे रेडी केलं आहे हे तेवढंच मी ह्याच्यामध्ये ॲड केलं आहे. कस्टर्ड मिल्क रेडी झाल्यानंतर मी थोडं थंड होऊ दिलं. नॉर्मल टेम्परेचरला थंड झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवलं 1 ते 2 तास थंड होण्यासाठी. पूर्णपणे सेट झालेलं कस्टर्ड मिल्क आता रेडी आहे. ह्याच्यामध्ये मी जे कट केलेले फ्रूट्स आहेत ते एक एक करून ॲड करणार आहे. सगळे फ्रूट्स ॲड केल्यानंतर एक व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर जर हे थंड करण्यासाठी पुन्हा आपण फ्रीजमध्ये ठेवू शकतो किंवा हे आपण डायरेक्ट खायला घेऊ शकतो. तर कस्टर्ड फ्रूट सॅलड आपलं रेडी आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा. थँक्यू फॉर वॉचिंग.